सर्व भागवतला माझा मानाचा देश आहे. मला त्या गोष्टीचा खरंच आनंद होतो. लाटीवर काड्या करू नको बस. लाटीवर जगणारा मराठा समाज नाही याचा मला अभिमान वाटायला लागला. लाट असली तरी एकत्र यायचं आणि लाट नसली तर नाही यायचं. सगळ्यात महत्वाचा माझा समाज स्वतःच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी स्वाभिमानी झाला याचा लय गर्व वाटतो. कुठल्या दिवशी आपल्या समाजावरती आणि लेकरावरती अन्याय होतो आणि ते कोण करतं याची झटपट जाणीव. आपण जर इतके जागृत राहिलो तर आपल्या समाजाला कोणीच प्रवाहातून बाजूला काढू शकत नाही. लेकरा बाळाचं आयुष्य कधीच धोक्यात नाही येणार. तुम्ही आणि आम्ही आपण सगळे गाफील राहतो म्हणून समाजाच्या लेकरा बाळाला वेदना भोगाव्या लागतात. लेकर आपल्या शिक्षणापासून लांब राहिले, नोकऱ्यापासून लांब राहिले. हत्तीच्या काळजाचे पोरं रात्रंदिवस डोळे फोडून अभ्यास करणारे लेकर बाळा आपले आपण एकत्र नव्हतो म्हणून आपल्या लेकराचं वाटोळं झालं. आपण लोकांच्या लेकरात सुख बघितलं, आपल्या लेकराचा विचार नाही केला कारण आपण जातीवादी नव्हतो. पण ज्यांना आपण मोठं केलं, ज्यांच्या लेकराच्या सुखात आपण सहभागी झालो, त्याच्या सुखात आपलं पोरगं बघितलं, तेच लोक आज आपल्या लेकराला आरक्षण न मिळू देण्यासाठी एक झाले. उभा महाराष्ट्र ढवळून निघाला. मी कालपासून दौऱ्यावर आहे. रात्रंदिवस समाज रस्त्यावर. एका मंत्र्यानं बावनकुळेनं चूक केली आणि उभा महाराष्ट्र ढवळून निघाला. माझी तुमच्या चरणावरती एकच विनंती आहे. समाज आणि समाजाच्या लेकराच्या भविष्याला आडवं येऊन कोणी जर आपल्या मुंडक्यावरती पाय देणार असलं तर जागा होत चालत जा. अन्याय सहन करणारा समाज लवकर संपतो, लयाला जातो. जो समाज जागा राहतो ना तो जगाच्या पाठीवर पाय देऊन नाव कमवतो. आपला एवढा मोठा बलाढ्य समाज फक्त एकजूट नसल्यामुळं राजकारण्यांनी आपले मुद्दे पाडले. भावा भावात, भावकी भावकीत, पाहुण्या रवळ्यात भांडणं लावले. मोठा मात्र देव झाला आणि समाजाचे लेकर संकटात सोडले. असं गाव नाही आणि असं घर नाही की तिथल्या माई बापाला वाटतं माझं पोरग किंवा पोरगी मोठी होऊ नये. आपला संघर्ष पुढच्या पिढ्या बर्बाद होऊ नये म्हणून कायमचं आरक्षण शिक्षणासाठी, नोकरीसाठी द्यायचं आहे. तर प्रत्येक जण देव पाण्यात बुडून बसलाय की मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. आता हेच आरोप जर मी तोंडी केले असते, सरकार म्हणलं असतं जाणून बुजून जरांगे पाटील आमच्यावरती आरोप करताय. हुशारातला हुशार माणूस आणि येड्यातला येडा माणूस तेव्हा सुद्धा कधीच प्रमाणपत्र रद्द करू शकत नाही. ते रद्द करायसाठी स्वतःचं पत्र काढून रद्द करा म्हणून सांगू शकत नाही. ही खूप उघड अन्याय आहे. मराठा समाजाने टाळ्या रे हो, जरा बुद्धीला जोर देऊन जरा जागा व्हा. इतका उघड एवढ्या मोठ्या मराठा समाजावर करू शकतो. मराठा हो यांचा एवढाच गैरसमज मोडून काढायचा. यांना 29 ऑगस्टला असा धडा शिकवायच नाही. एक तर ते छिटकट लगान दिसतंय, शब्दावर पाय दिला, आता त्याचा दुमताच काढतो. त्याचा आपला संबंध नाही, त्याला कोणी बघितलं नाही,
त्याच्या नुसतं तोंडाकडे बी बघितलं तर 3 दिवस म्हणून भाकर खातो. इतकं खोट जमण्याचं कसलं काय दिसतं ते. आणि ते मराठ्याच्या नादी लागले. मराठीचे पोरं असे पिसळले जातात. भुजबळ पाडा मागण हेच पुढं आलं. भुजबळ तर मत असं बरं झालं साडेसाठी त्याच्या मागं लागली. याला काहीच गरज नव्हती. त्याला नाही जाणीव माझ्या मराठीच्या मायबापाला किती कष्ट शेतात करावं लागतं, रात दिवस किती कष्ट उपसावं लागते. लोकांच्या बांधावरती जाऊन 2-2 रुपये कमवायचे आणि लेकरा बाळासाठी पोटाला चिमटा घेऊन ते मागं ठेवून लेकरं पोरं आणि पोरी शिकवायचे. त्याला नाही अक्कल यायची. कष्ट समाज करणारा माझा समाज आणि लेकरा बाळाचं स्वप्न बघतोय मोठं होण्याचं. ज्या दिवशी आमचं पोरगा आणि पोरगी अधिकारी होणार आहे त्या दिवशीच नेमका हे घात करते. इतका सावध समाज झाला ना त्या दिवसापासून. आपलं कितीही खरं असलं तरी ते रद्द करते. म्हणून मराठा समाज चिडला. उदाहरणार्थ तुमच्या उदाहरणार्थ तुमचा गावातली तुमची पूर्वजाची जमीन आहे आणि आता जर मी तिथे येऊन म्हणलं ही जमीन माझी येतो तो मारपटन का. तुमचं गाव हे कसं ऐकून घे. तसं आमच्या नोंदीत 150 वर्षापूर्वीच्या शोधल्या सरकारनं आम्ही नाही, तरी पण त्यांनी रद्द केल्यात. म्हणून मराठ्यात चीड निर्माण झाली. इतकी मराठ्यात नाराजीची लाट उसळली ना राज्यात. आता ही रोखणं अवघड आणि का थांबावं आम्ही. आमच्या डोळ्यात एकदा आमच्या पोरांच्या काळजावरती वार होणार असले, आमच्या समाजाचे मुंडके छाटले जाणार असले तर आम्ही का बसावं. कोणाची भीती तुम्हाला. कट्टर आणि कडवट वागायचा मराठ्यांनी शिकार घ्यायचा समान नाही कोणाला. अजिबात मोजायचा नाही. कोणाच्या बापाचं खात नाही आपण. आपल्या बापाचे कष्ट करतो आपण. कोणी का 10 रुपये आपल्याला तेला मिठाल देत नाहीये. आपले कष्ट करून आपलेच लेकर बाळ आपल्याला मोठे करावं लागते. आपल्या संसारात कोणाचा रुपये नाहीये. रक्ताचा पाणी करून माझा मराठा समाज कष्ट करून संसार मोठा करतोय आणि लेकर मोठं करण्यासाठी झटतोय. की झुंज कशासाठी. समाजाच्या लेकराला वाईट दिवस येऊ नयेत म्हणून. आणि हे डायरेक्ट समाजच संपवायला निघाले. मराठी गप बसणार कसे आणि का म्हणून बसायचं. जर अन्याय सहन केला ना तर पुढच्या 100 पिढ्या बरबाद होतील आपल्या. आपण सगळ्यांनी मिळून आपलं आयुष्य आता गेलंयच. पुढच्या पिढीसाठी ताकदीने लढायचं. पुढची पिढी सुखी समाधानी करून ठेवायचे. तवाच गप बसायचं. तुमच्यासाठी जीवाचा रान करतोय मी. जीवाची बाजी लावून लढतोय तिथं तुमच्या लेकरा बाळा मोठे व्हावत आणि सुखी व्हावत म्हणून. तुम्ही घरात लपून नाही बसायचं पण त्या राजकारण्याला भिवू. राजकारणी तुमच्या पोराची कधी फी माफ करणार नाही, नोकरीला घेणार नाही. आपलं अस्तित्व आपल्याला निर्माण करायचं. त्यासाठी आपण सगळा परिवार आणि सगळा परिसर 29 ऑगस्टच्या आंदोलनात शांततेत सहभागी व्हायचं. हटायचं नाही. मराठी नुसते शांतते तरी एकत्र आले ना अर्ध्या मुंबईतून मंत्री पळून जाते. कोणत्या मंत्री पुढे सापडत नाही. अर्ध्या मंत्र्याला तर संडासच लागली होती. लागली तरी पिवळ्या गोळ्या गेली होती. मराठी सोपे नाहीत पण तुम्हाला आता दाखवावं लागेल. तुम्ही आमच्या वाटा गेलात ना आता मराठा काय आपल्याला दाखवायची वेळ आली. विलाजच नाही. आपल्या मायमावल्या लोकांची तर खुरपाच येत्या आणि 1-1 रुपया जमा करून पोरगी शिकवते आणि नोकरी लागायच्या टायमाला हे असे काहीतरी खोडे करते. आपल्या समाजाचा दबाव असला पाहिजे. तुम्ही पक्षात काम करा, कुठल्याही पक्षात करा, मला देणं घेणं नाही. पण समाजाचा विषय आला ना पक्षाला लाच मारायची, समाजाच्या बाजूने उभा राहायचं तर तुम्ही मोठे होणार.
आपला बाप पक्ष नाहीये, नेता नाहीये, आपला बाप आपला समाज आहे. त्या समाजाला सांभाळावं लागेल. सोन्यासारखे पोटचे लेकर यांना वाऱ्यावर सोडू नका. पक्षासाठी आणि नेत्यासाठी स्वतःच्या सोन्यासारखे लेकर सुखी समाधानी करा. त्यांना मोठं करण्यासाठी सगळ्यांनी ताकद लावा. मला तर काय सुधरतच नाहीये. 2 दिवस झाले मी दौऱ्यात आहे. मी म्हणलं मी चालता चालता पळत येतो. मी पश्चिम महाराष्ट्राचे दौरे रद्द केले आणि 29 ऑगस्टची तयारी करायची. पश्चिम महाराष्ट्रातले म्हणले जमतच नाही, यावंच लागणार आहे. म्हणलं पळत पळत येतो. आता 3ची सभा आणखी इकडेच म्हणजे मराठा समाज मला त्याचा गर्व वाटतो ना, अभिमान वाटायला लागला. मी असो नाही तर नसो, असेच ताठर राहा, असेच स्वाभिमानी राहा. मी तर कधीही मरू शकतो. कारण माझ्या शरीराचे उपोषण करून इतके हालेत मी कधीही मरू शकतो. फक्त माझ्या समाजाचे लेकर उघडे पडू देऊ नका. तुमच्या पाय पडून सांगतो, समाज उघडा पडू देऊ नका. जर लेकर मोडले ना, जीवनात कधीच उभा राहणार नाहीत. पुन्हा अवलंबून जीवन जगू नका. ताठर भूमिकेत राहायचं, स्वाभिमानी राहायचं. समाजावर अन्याय केला ना, पक्षपेक्ष काही बघायचं नाही. आधी जात नंतर पक्ष. माझी पुन्हा एकदा हात जोडून विनंती, महाराष्ट्रातला माझा बलाढ्य असणारा मराठा समाज सांभाळा. त्याच्यावरती संकट आणायला लागले, त्याला उघडं पडू देऊ नका. तुमच्या आणि माझ्या मतभेदामुळे माझा समाज आणि सोन्यासारखे मराठ्यांचे लेकर संपतील. कधीही समाज संपू देऊ नका, या जोडून विनंती करतो. आणि तुम्ही प्रचंड संख्येने जमला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक करतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना.